कृष्णा दकीर सुद्धा येत आहेत. सलामी जोडी मैदान दाखल झाले. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं तो बाळा आणि त्या स्ट्रायकेडला ज्या फलंदाला खातं उघडता आलं नाही पहिल्या मॅच मध्ये तो अमित गायकर. मग या मॅच मध्ये अमित कशा प्रकारे कामगिरी करतायत. अमितला माहिती आता मॅच महत्वाची. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे आणि गोलंदाज दत्ता भोईरला तुम्ही पाहतायत. पुढच्या मॅच मध्ये बघू शकाल पिंटा भोईर यांनी प्रस्तुत केलेला संघ रुद्र 11 चिकनगर 40+ आणि पिसुली 40+ एकत्र आणि दुसऱ्या बाजूला मेगा गोंदले यांचा वाघबीर आणि नवगर अशी दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच सामने होते. सुरुवात 4 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू आपण पाहतोय बराच वेळ हवेत आहे. राम वेगाने आले होते. प्रयत्न चांगले होते. राम मात्र तिथे एक गायक सुद्धा आहेत. चांगला प्रयत्न चांगला होता. झेल इतका सोपा नव्हता आणि त्याचमुळे संघामध्ये वर्णी लागली आहे राम मात्रे यांची. प्रयत्न खूप चांगले होते. गोलंदाज दत्ता राईट मोर द विकेट. हा चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इथे डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कमबॅक केलाय गोलंदाज दत्ताने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसरा चेंडू मात्र डॉट टाकलाय. 4 षटकांची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. दत्ता रेग्युलर क्रिकेट सुद्धा मोठा संघाने भरपूर ते खेळलेले आहेत. आता 40+ माध्यमातून ते खेळत आहेत. यष्टीरक्षक निलेश म्हात्रे आहेत. शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतो राम म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. अकूट टप्प्याचा बॉल होता. टायमिंग व्यवस्थित झालंय का. यस आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय. षटकार 8 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना काटेकी गोलेली संघ ज्या संघाने दापोडे भाजवड संघाला या स्पर्धेतून बाहेर केलाय. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये राजा जाधव तिथे 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली आहे ती दुहेरी अंकामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत दत्ताने फेकले. 10 धावा खर्च केलेत. बाळा बोराडे यांनी जर डाय मारून झेल पकडला तर साई शेलार यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइस बाळा बोराडे यांना दिला जाईल. डाय मारून झेल पकडायचे नाही येणार ना. लॉंग ऑनला फिल्डिंग करते आम्ही कदाचित झेल येऊ शकतो. मग दत्ता गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. कमबॅक करतायत दत्ता. एक षटकार जरूर लागला या षटकामध्ये. 2 दुहेरी धावा आल्या. मतलब 2 चेंडू डॉटही आलेत. 5 चेंडू मध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 4 ओव्हरची मॅच आहे. हाही अकूट टप्प्याचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत आमिर. स्वतःवरती नाराज आहेत. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना काटेकी गोलिवली 40+ ग्रामीण संघ ज्याने धावा बनवल्या 10. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चिकनगर पिसिवली आणि दुसऱ्या बाजूला वाघबील नवगर या 2 संघांमध्ये. राजा पहिल्या मॅच मध्ये आपण लेदर बॉलच्या जर्सी मध्ये व्हाईट जर्सी मध्ये पाहिलं. आता मात्र सँडो बनियान तुम्ही पाहतायत. म्हणजे हे बदल रबर बॉल मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. राजा जाधव
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळाली राजा जाधवच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर सेलिब्रेशन तुम्ही बघू शकता राजा जाधवचा, कारण महत्वाची विकेट मिळाली ज्या खेळाडूंनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं होतं तो फलंदाज बाळा. बॅक टू द पॅव्हेलियन. उद्यावर सोडत नाही आजच्या आज. आता वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये ते बदल करतात ओमकार, कारण त्यांना माहिती डावखुराचा बॅटर होता तो बाद झाला. आता प्रेम उर्फ पिंट्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलेली संघाटी भरपूर चांगलं क्रिकेट सातत्याने रेग्युलर क्रिकेट सुद्धा ते खेळलेले आहेत आणि आता 40+ माध्यमातून खेळत आहेत. राजा राईट मोर द विकेट. इथे शॉर्ट मिड विकेटवर क्षेत्ररक्षक राम वेगाने आलेत आणि चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 11. संदीप म्हात्रे तुम्ही पाहतायत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. शॉर्ट मिड विकेटला राम म्हात्रे तुम्ही पाहता. सिंगलने खातं उघडले प्रेम उर्फ पिंट्याने. सेकंडला अमित आहेत. राजा इथे स्लोअर चेंडू होता डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजा जाधव याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. आताच वाकडी येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता राजा जाधवला. धावसंख्या 12. एक गडी बाद. गोलिवली काटे संघ. राजा जाधव बॅट्समनला रीड करतात मात्र इथे अमितने हा चेंडू पाठवून दिलाय. पंचांचा इशारा काय ते पाहणं गरजेचं आहे. आणि पंचांचा इशारा आलाय षटकार. अठरा धावा दाखल कधी लागल्यात राजा जाधवच्या विरोधात. मात्र अमित पहिल्या मॅच मध्ये अमितला अपयश आलं होतं. मात्र आता अमितला माहिती मॅच मला खेळणं गरजेचं आहे. ऑन द टोस खेळायचं होतं मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 19. राजा जाधव बॅट्समॅनला रीड करतात. एक्झॅक्टली फलंदाज काय करतात हे एक्झॅक्टली ते पाहतात आणि त्यानंतर राजा जाधव चेंडू रिलीज करतात. ही चांगली बाब आहे. बरेचसे गोलंदाज वेगाने येतात चेंडू रिलीज करतात मात्र बॅट्समॅनला रीड करणं गरजेचं आहे. राजा जाधव ते करत असतात. इथे बॅटची कडा आणि 2 मोठ्या विकेट आपण पाहतोय. अगोदर बाळा आणि आता अमितला बाद करण्यात यश मिळाले. ते गोलंदाज राजा जाधवच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावा आहेत 19. प्रथम बॅटिंग करत असताना काटे गोलिवली 40+ ग्रामीण संघ आणि त्यांना फाईट करतोय तो नवापाडा आणि मोठागाव 40+ संघ. 2 षटकांच्या समाप्तीत पहिल्या षटकात होते धावा 10. या षटकात राजा जाधवने धावा खर्च केल्या 9. विकेट मिळाल्यात त्या 2. मनोज आलेत बॅटिंग करण्यासाठी. मनोज पाटील काटे संघाचे खेळाडू आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. चिकनगर पिसिवली आणि वाघबिल आणि नवगर दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज निलेश म्हात्रे आहेत. पहिलं षटक दत्ताचं पाहिलं, दुसरं राजाचं, आता तिसरं निलेश येत आहेत. 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे दोन्ही टीमचे 2-2 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे.
इथेही विकेट मिळाली. निलेश म्हात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. डाय मारून झेल पकडायचे बाळा बोराडे. डाय मारून झेल पकडला तर 1000 रुपये. मात्र प्रेम उर्फ पिंट्या सुद्धा बाद झालाय. तिसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये काटे गोलली टीमला. त्यानं कॅच पकडल्यानंतर डाय मारू नका. डाय मारून कॅच पकडायची तर 1000 रुपये मिळतील. निलेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. एक सिंगल मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 20 वरती. 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या काटे गोलिवलीच्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 76 धावा उभारल्या होत्या दापोड्यांनी भादवाडच्या विरुद्ध. 20 धावा दापलक होती. निलेश म्हात्रे तुम्ही पाहतायत. एक अर्धशतक सुद्धा निलेश म्हात्रेंनी ठोकलं. अजय देवीचा पाडा टीमच्या विरोधात खेळत असताना 73 धावांची इनिंग त्याने साकारली. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड होईल. मनोजलाही माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये काटेही गोलली टीम थोडीशी बॅकफुटवर पाहायला मिळते या मॅच मध्ये. धावा येत नाहीयेत. रेग्युलर इंटरेस्ट मध्ये विकेट त्यांच्या पडतात आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाज मंगेश. थ्रो फेकी चांगली होती मात्र हाईट थोडीशी जास्त होते थ्रो मध्ये. चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 23 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना काटे गोलिवली संघ तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची मॅच आहे. त्यामुळे तुम्हाला 45-50 धावा बनवणं गरजेचं आहे कारण समोर नवापाडा मोठागाव संघ आहे. याच मैदानामध्ये ते सराव करत असतात. निलेश म्हात्रेने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकले म्हणजे गोलंदाजी चांगली आहे काटे गोलिवली संघाकडे सुद्धा. इथे व्हाईट बॉलचा कदाचित इशारा येईल. लेगस्टम्पच्या बाहेर होता पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 24. मुन्ना पठाण सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम शहापूर आणि दुसऱ्या बाजूला स्करलेगचे पंच ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा आहे मॅन फ्रॉम कल्याण जय पवार सरांना तुम्ही पाहतायत. गोलंदाज निलेश. इथे मात्र फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक पुष्कर वेगाने आलेत. दुसऱ्या हट्ट्यामध्ये झेल ड्रॉप झालाय. मग काळजी घ्या थोडीशी कारण की पायाला तुम्हाला दुखापत होऊ शकते. कारण डाय मारून झेल पकडलं तर फक्त बाळा बोराडे यांच्यासाठी प्राइज आहे त्यामुळे तुम्ही घाई करू नका प्लीज. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 26. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा झाल्यात. फलंदाज
फलंदाज बाद होत आहेत, क्लीन बोल्ड होत आहेत. मंगेशलाही माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 26. टॉस साठी यायचे चिकनगर पिसोली टीमचे कॅप्टन आणि वाघबिल नवगरचे कॅप्टन. टॉस साठी लगेच या. दोन्ही टीमचे कॅप्टन दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला चिकनगर पिसोली आणि दुसऱ्या बाजूला वाघबिल नवगर. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. तकदीर आला नवीन फलंदाज. नवीन फलंदाज तकदीर आहेत. सव्वीस धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा येत नाहीयेत काटे गोलेली संघाडी. चला चिकनकर पिसोलीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. वाघबिल आणि नवगर कॅप्टन या लवकर. वाघबिल नवगर कॅप्टन या लगेच. चला वाघबिल नवगर कॅप्टन या. ऑप्शनच्या बाहेर होता पहिला चेंडू. एक धाव मिळते. चला विक्रम भैर या टॉस साठी. गजा बैलाचे मालक श्रीकांत जोशी उर्फ बडी यांच्या शुभाचे टॉस होईल. उमेश जाधव चांगला चेंडू होता इथे मात्र बॅट्समॅनला नाही. आताच घाटावरती एक गट सुद्धा पास केलाय गजा बैलाने. 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सत्रातील धावसंख्या आपण पाहिलं तर 27. या 4 चेंडूंवर आपण लगेच टॉस करणार आहोत. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली. धावसंख्या 28. गोलंदाजी मार्कवर. आणि इथे फलंदाज बाद झालेत. नो बॉल घोषित करण्यात आलेले आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली होती. 1+1 2 धावा मिळते आणि येणार चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 30. इथे मात्र सतीश कडनं झेल सुटलेला आहे. झेल पकडला असता तरी फायदा नाहीये. फ्रीट आहे. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 32. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज उमेश जाधवला तुम्ही पाहतायत. संदीप मात्रे वेगाने येत आहेत. एकच सिंगल मेल. धावसंख्या 33. धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील 33 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 33 वरती थांबले. कारण ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं बा या मॅच मध्ये 0 वरती बाद झालाय. त्यानंतर अमित गायकर चांगली बॅटिंग करत होते मात्र फारसा वेळ ते खेळपट्टी थांबू शकले. त्यामुळे धावांची गती भरपूर कमी झाली. नाही बाबा बोराटे मला वाटतं विचार करत होते ओमकार की डाय मारायची की काय नकोय. चला टॉस करूया आपण. श्रीकांत जोशी गजा बैलाचे मालक आणि सध्या गजा बैलाची भरपूर चर्चा आहे. धावा झाल्यात त्या काटे गोलिवली संघाच्या 33 धावा झाल्या. 34चं टार्गेट आहे. 34 टू विन. 4 ओव्हरची मॅच आहे नंदू. 4 गोलंदाज वापरावे लागतील.
आणि जशी मॅच सुरू होईल ऐकूया ओमकार शेट्टी यांचा आवाज. श्रीकांत जोशी यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. बडीदादाच्या शुभ हस्ते, अर्थातच गजा बैलाचे मालक. अड्ड्यात गजा नाही तर मजा नाही. चला सामन्याची होती या ठिकाणी सुरुवात. सलामीची जोडी काही क्षणात मैदानावरती उतरेल. 4 षटकांची मॅच आहे आणि टार्गेट 4 ओव्हरमध्ये उभं झालंय 34 धावायचं. 33 इज द टोटल, 34 इज द टार्गेट. आणि टीम वाघबीळचे कॅप्टन आपण आमच्या मॅनेजमेंट कमिटी सोबत कृष्णा कीर सरांसोबत संपर्क साधायचा. प्रतीकदादा देशपांडे भरपूर सारी मेहनत घेत असतो. सध्या फिटनेसवरती त्याचं जास्त लक्ष आहे. जवळजवळ 12 ते 13 kg त्यानं आताच कमी केला. रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की फक्त क्रिकेटने एक परिवार असतो, एक ऋणानुबंध आणि एक वेगळं नातं म्हणजे रेल्वे ग्राउंडचं ऐतिहासिक मैदान. अनेक सारे मित्र सुख दुःखात सहभागी होणारा एक परिवार इथल्या क्रिकेटनं या डोंबिवलीकरांना दिला. आणि याच मैदानावरती अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतील. अजून मोठ्या मोठ्या स्पर्धा येत्या काळामध्ये येतात. 24 चेंडू 34 धावेचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरणाऱ्या नवापाडा आणि मोठा गाव आणि त्यांना फाईट करणाऱ्या झुंज देणाऱ्या मैदानावरती टीम काटई आणि त्यांच्या सोबतीनं गोळवली 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील त्यांची टीम सध्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. फार मोठं बोल आहे 40+ क्रिकेटला कल्याण डोंबिवलीला अर्जुनभाई पाटील यांनी दिलं, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार. दरवर्षी एक स्नेहसंमेलन या क्रिकेटर्सचं देखील केलं जातं. अनेक समालोचक असतील, अंपायर्स असतील, स्कोरर असतील, चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळणारे खेळाडू असतील, त्या सगळ्यांचा एक विशेष गुणगौरव सोहळा त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून केला जातो. त्याबद्दल अर्जुनभाई पाटील यांचा देखील आम्ही पूर्ण समालोचक विशेष आभार व्यक्त करतोय. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. निलेश म्हात्रे द प्राईड ऑफ डोंबिवली आणि त्यांच्या सोबतीनं नवापाड्याचा ढाणा वाघ बा बुराडे. आणि बाळादादा आला म्हणजे प्राईज अनाउन्स तर जरूर होणार. व्यासपीठावरती साईदादा शेलार उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं एक अतिशय सुंदर पारितोषिक आहे जे सहजच कमवू शकतो बाळादादा. जर त्यांनी धावून आणि पळून इकडे 3 रन कंप्लीट केल्या तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि जर 4 केले तर 2000, म्हणजे ते 1000 दिले जातील श्रीकांत दादा जोशी यांच्याकडनं. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. 34 धावेचं लक्ष. आज पिंट्या जोशी साईदादा भरपूर शांत आहे. आज पिंट्या दादा कुठेतरी एक वेगळ्या विचारात रमला. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. सगळ्या लेजंड्स आहेत आणि या लेजंड्समुळेच आज आपण पाहताय कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट फार उंचावरती आहे आणि अशाच दिग्गजांमुळे आज कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला एक वेगळं वळण मिळतं. ग्रामीण क्रिकेट संघटना सातत्यानं त्याच्यासाठी काम करत असते. ग्रामीण क्रिकेटला डेव्हलप करण्यामागे विनोददादा पाटील यांचं मोठं योगदान आहे आणि अशा प्रत्येक बारकाईवरती आवर्जून या सगळ्या लेजंडचं लक्ष असतं. म्हणून आज कल्याण डोंबिवली एक वेगळ्या सन्मानजनक क्रिकेटसाठी ओळखली जात आहे. अनेक नामवंत स्पर्धा SSCC ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. साईदादा शेलार यांच्या माध्यमातून ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आज स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या आठवणी जपण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच खंबालपाडा आणि तिथल्या बेल्टमध्ये सातत्याने विकास केला जातो. साईदादा शेलार यांच्या माध्यमातून जे नगरसेवक आहेत, उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव निलेश म्हात्रे सध्या त्यांना आपल्याला पाहायला मिळतं आणि या दोघांच्या माध्यमातून निवृत्तीबुवा म्हात्रे चषक आपल्या भेटीसाठी आला. उद्याचा ड्रॉ तुमच्या समोर आहे. पहिली मॅच सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल. 2 गाव 1 फॉर्मॅट. उद्या ग्रामीण रेग्युलर टीम्स खेळतील आणि पहिला सामना SSCC खंबालपाडा गिरजामाता जुनी डोंबिवली एकत्रित आहे आणि त्यांना फाईट करणार आहे मोठा गाव विरुद्ध नवापाडा. म्हणजे उद्या रायव्हलरी इज बॅक. उद्या एक मोठी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. एकेकाळचं क्रिकेट सातत्यानं जे आपण अनुभवलं आहे
सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. उद्याच्या मॅच बद्दल आपण चर्चा करत होतो ओव्हर ब्रेक मध्ये, त्याकडे जाऊ. सध्या स्ट्रायकर एंडला निलेश म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वतः स्पर्धेचे शिल्पकार आहेत, ज्यांनी रबर बॉल क्रिकेट पटलावरची एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. व्हाईट बॉलचा इशारा. आणि 40 नंतर जे ओल्डी गोल्डी क्रिकेट आहे त्यांच्यासाठी अजून एक मोठी बिग अनाउन्समेंट. ऑल इंडिया ओपन लेजंड प्रीमियर लीग लवकरच तुमच्या भेटीसाठी येईल. 40+ फॉर्मॅट ऑर्गनाइज बाय निलेश म्हात्रे. फटका चांगला आहे, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक बनून राहतील प्रेक्षक. द प्राईड ऑफ डोंबिवली क्रिकेट निलेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. त्याच्या कर्तृत्वाला शोभणारा, त्याच्या बॅटनं अनेकांची स्वप्न उद्ध्वस्त करणारा एक दमदार फटका. 6 धावा. अतिशय सुंदर बातमी आहे. लवकरच तुम्हाला लेजंड प्रीमियर लीग ऑल इंडिया फॉर्मॅट पाहायला मिळेल, ऑर्गनाइज बाय निलेश म्हात्रे. 40 नंतरच्या सगळ्या खेळाडूंसाठी एक मोठी संधी. बहादादा बोराड यांची विकेट. पट्टा द हेडशॉट. बॉल वाचला थोडक्यात. एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 8 धावा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 8 धावा सध्या धावफलकावर. इथे फटका बोराडेच्या बॅटमधनं फ्लिक केलाय. बॉल झाला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. तिकडे मात्र घोषांकित क्षेत्र आणि 2 धावा मिळतील. 2 धावा आहेत. येस, धावफलक 2 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 10. हाफ ट्रॅकर बॅटची कडा पुन्हा एकदा चाललाय घोषांकित क्षेत्रात. आता बॉल हा परत नाही येणार. मितील या ठिकाणी एक सिंगल. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. 11 रन. नॉन स्ट्रायकर इनला निलेश जोधा म्हणत असेल 1 रनसाठी बॉल घालवायचा तर षटकार तरी येऊ दे. इथे फटका फसला. कॅच अ कॉल. फिल्डर आहे तिकडे राहतील थोडेसे दूर. सिंगल कंप्लीट आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 12. टार्गेट आहे 4 ओव्हर 34 धावेचा. चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम काटेही गोळवलीला. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. समोर कल्याण डोंबिवली क्रिकेट मधील अख्यायिका, टेनिस बॉल क्रिकेट जगतातील विश्वातील एकमात्र असा खेळाडू जो अजूनही कुणाला उगवलं नाही की नक्की उजव्या हाताचा आहे की डाव्या हाताचा. अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट जगतातील चमत्काराचा आविष्कार, त्याचं नाव निलेश म्हात्रे. बॅटच्या समोर इंटू द फ्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. सडक पे कडक. हा आला एक दमदार, दिमागदार, रुबाबदार निलेश म्हात्रे. मोठा गाव ब्रँडेड. षटकार षटकार षटकार. मोठे गावाचा निलेश म्हात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलदच भोयर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. योगीचे पाटील सोनार पाड्याचा, खंबाळ पाड्याचा जितू शेलार. पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे पिंट्या जोशी नवापाडाचा गोलंदाजांचा कर्दनकाळ. सध्या नवापाडा टीम विचार करते की टॅगलाईन परत कधी ऐकायला मिळेल. लवकरच कमबॅक होईल याचा अशा अपेक्षा. गरज आहे पिंट्या जोशीच्या बॅट मधनं रनशी. कारण पिंट्या जोशी आणि बॅट म्हटलं की अर्धशतकाचा एक अतूट नातं आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 20. अजून 14 धावेची गरज आहे. ऑन साइडला टर्न केलाय, क्रॉस बॅटेड चालला बॉल डीप मध्ये. तिकडे इन फ्रंट ऑफ दी सेंटर फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल ना धावफलक पुढे चालू आहे.
2 तर कंप्लीट झाले तर चालणार नाही, 3 आले तर 1000, 4 आले रनिंग बिटवीन द विकेट तर 2000. धावफलक पुढे जाता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 23 धावा, अजून 11 करायच्यात. कदाचित निलेश मात्रेचा देखील हाच प्रयत्न असेल की एखादी ट्रिपल येऊ द्या, 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बाबा बोराड्यांना. आणि जर 4 धावून आले तर 2000. श्रीकांत जोशी यांच्याकडनं 1000. या फटक्याची वाट पाहत होते, या फटक्याची प्रेक्षक वाट पाहत होते. असे फटके पाहण्यासाठीच त्या निलेश मात्रेचं नाव ऐकलं की प्रेक्षक गर्दी करतात. अनेकांचं बालपण गेला निलेश मात्रेची बॅटिंग पाहून, आणि तदनंतर आजही त्याचे असे काही चाहतात की जे निलेश मात्रेची बॅटिंग पाहण्यासाठी आवर्जून मैदानावरती गर्दी करत असतात. प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारे खेळाडू आहे ना, जसं आपण गॉड ऑफ क्रिकेट याच्या नावाचा उल्लेख करतो, ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटवरती निलेश मात्रे देखील त्याच दर्जाचा खेळाडू आहे. बा बुराडे त्यांच्यासाठी वाईट बॉल येईल, एक्स्ट्रा रन अजून एक ऍड होतीये. धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते 1 न 25 धावा धावफलकावर. आणि 2 षटकारांनी सामना बा बुराडे फिनिश करतात. तरी देखील 1000चा पारितोषिक आहे. आता बॉल हवे त्या कॅचचा कॉल. अमित गायकर त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचले, ओव्हरथ्रो झाला तर रन द्यायची संधी आहे. 1 पूर्ण होईल, 1000 मिळेल या ठिकाणी. पारितोषिक पण असं लावलं की जिकडे 1 कंप्लीट करायला कठीण आहे तिकडे 3 रनला 1000 ठेवलेत. धावफलक 1 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार हे नाव नेहमी चर्चेत राहिलं. विलासा प्रेझेंट्स ज्या महापौर चषक झाला, काय क्रिकेट दाखवलं साईदादा शेलार अँड कंपनीनं. रनरअप राहिली त्या स्पर्धेची. फायनल मॅच मध्ये देखील खतरनाक क्रिकेट गोरसईच्या अगेन्स्ट खंबालपाड्यानं दाखवलं आणि एक मोठी स्पर्धा कल्याण डोंबिवलीमध्ये जिंकण्याचा मान मिळवला. खरा तर जसं कल्याण डोंबिवलीमध्ये स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाचा क्रेज आहे, तसंच भिवंडीमध्ये अगदी महापौर चषकाचा दर्जा आहे. आणि ती दर्जेदार स्पर्धा साई शेलारच्या नेतृत्वाखाली गाजवली. 1 बॉल अजून बाकी आहे षटकातील. धावा झाले धावफलकावर 27. अजून 7 धावेची गरज आहे. बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट बॅटच्या समोर आणि हा आला षटकार. स्कोर इज लेवल. अजून 1 आला तर साईदादा शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. बा बोराडेला पण ते मिळेल कसं, कारण जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. हमारी किस्मत भी वहां फूटी जहां 1 रन कम था. कारण 1 रन आली की स्ट्राइक चेंज मॅच जिंकेल. रनआउट झाले निलेश मात्रे नॉन स्ट्राईकला तर फक्त स्ट्राइक मिळू शकते बा बोराडेला. ते 30 धावा धावफलकावर. केशव फुल टॉस हलक्या हाताने खेळणे आणि सॉफ्ट हँड सिंगल या ठिकाणी. चालत चालत आपल्या नेहमीच्या स्टाईलनं बा बोराडे रन कंप्लीट करत असताना चला जिंकली हा मॅच. आला तिकडे चौकार. अभिनंदन. वाघबिर्डा जिंकला. पुढच्या मॅचचा टॉस निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम पिसवली आणि त्यांच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळेल चिकनघर. या सामन्याचा मान ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा आणि सामनावीराचा पुरस्कार राजा जाधव. राजा जाधव ठरलेत मॅन ऑफ द मॅच. एक बार बोला तो बात खत्म. राजा जाधव ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आणि पुढच्या मॅच मध्ये जर पुन्हा टी शर्ट राजा जाधव यांनी चेंज केली ना तर त्यांच्यासाठी कमिटीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला राजा जाधव यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. चला एक्स्ट्रा वे नाही अंपास मॅच लगेच सुरू करायची आहे. मुन्ना सर मॅच लेवल सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया. बदलाव आवाज आपल्या समोर ऐकूयात नितीनजी कान यांचा.
या पंदिव्यात मॅन ऑफ द मॅच RJ राज जाधव, मॅन ऑफ द मॅच. पुष्कर काठ्यांचा आवडता खेळाडू अजय सावंत यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच राजा जाधवला. काय पर्सनॅलिटी आहे बॉस. हा जाधववाडीचा मारुती राया पावला राजा जाधव यांना. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आज राजा जाधव आला आणि भरपूर